थेट आता कामाला सुरुवात झालेली आहे आणि खासदार निलेश लंके यांची आपला मावळा ही टीम देखील आता रस्त्यावरती उतरून जे पूरग्रस्तांची नुकसान झालेलं आहे, वाड्या वस्त्यांवरचे घरापर्यंत जाण्याचे रस्ते असतील, डांबरीकरणाचे रस्ते असतील, या सगळ्या रस्त्यांचं काम चालू आहे। खासदार साहेबांसोबतच आपल्याला बोलायचंय। खासदार साहेब, ही एक पॅरलल यंत्रणा तुम्ही उभी केली आहे आपला मावळा या टीमच्या माध्यमातून, डायरेक्टली हाती काम घेतलेलं आहे। तुम्हाला असं वाटतंय प्रशासन कमी पडतं हे सगळ्या करायला, म्हणून तुम्ही इतकं एक कामाला वेगानं काम चालू केलंय? 27 तारखेला ढगफुटी झाली। 27 तारखेला ढगफुटी झाल्यानंतर लोक उद्ध्वस्त झाले। प्रशासनाने त्यांच्या यंत्रणेला सांगून पंचनामे करायला लावले। प्रशासनाने पंचनाम्याचं काम चालू आहे, पण पंचनामे करत असताना लोकांचा पूर्ण उद्ध्वस्त झाले, कुटुंबाचे कुटुंब। मग त्यांना त्या ठिकाणी खाण्याला काय आहे का नाही, जनावरांचा आक्रोश पाहून त्यांची काय उपाययोजना केली का नाही, रस्त्यांची काय व्यवस्था आहे का नाही, हा यामध्ये प्रशासनाने कुठलाही लक्ष घातलेलं नाही। शेवट मी सुद्धा एक कुठंतरी लोकप्रतिनिधी या नात्याने आपण प्रशासनाला दोष देण्यापेक्षा आपण फील्डवर उतरलं पाहिजे आणि स्वतः त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। आम्ही त्या पूरग्रस्तांना पाणी करायला आल्यानंतर आम्ही लोकांची परिस्थिती पाहिले, आम्ही त्या ठिकाणी किराणा पोच केला, नंतर जनावरांचा आक्रोश पाहिला, आम्ही जनावरांना चारा पोच केला। पण आज लोकांना गावात दूध घालायला यायचं म्हणलं, गावात यायचं म्हणलं तर रस्ते नाही राहिलेले। तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या मावळा संघटना असो किंवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी रस्त्यांची डागडुजी तरी प्राथमिक स्वरूपाची करण्याचं काम चालू आहे। या भागातील सारोळा असो, तुमचं वाळकी असो, या अक्कोळनेर असो, जाधववाडी, खडकी, भोरवाडी, सोनेवाडी या गावांमध्ये अशी आमची ही संघटना आताच्या पद्धतीने काम करत आहे आणि प्राथमिक स्वरूपाची डागडुजी करत आहे। त्याचबरोबरीने पशु वैद्यकीय डॉक्टरांची टीम सुद्धा आमची या भागामध्ये फिरत आहे। त्याचबरोबरीने आरोग्य विभागाची टीम सुद्धा त्या ठिकाणी लोकांची तपासणी करत आहे। ही सगळी यंत्रणा घेऊन आम्ही आज फील्डवर खऱ्या अर्थाने काम करत आहोत। खासदार साहेब, आज तुम्ही संसदेत आहात, एक मोठी जबाबदारी आहे, नगर दक्षिण तुमच्याकडे आहे, मात्र तरी देखील कुठलीही आपत्ती आली, कोरोना सारखा काळ आला होता तेव्हा देखील एक मोठी यंत्रणा तुमची काम करत होती। आता या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि तुम्ही देखील फील्डवरती आहात। मी लोकप्रतिनिधी यापेक्षा मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांचे दुःख, कार्यकर्त्यांच्या समस्या लक्षात येतात। आता पहा, ही आमची एक वस्ती, या वस्तीवर कमीत कमी 25 गाय आहेत। आता त्यांनी कसं दूध घालायला जायचं गावात, ते लहान लहान मुलं आहे, कसं गावात यायचं, पुढं पण काही वस्त्या आहे। मग त्या सध्याच्या परिस्थितीत आम्ही फील्डवर काम करून आपण कार्यकर्त्याच्या भूमिकेतून हे काम केलं पाहिजे। शेवट राजकारणामध्ये आपण कुठल्या पदावर यापेक्षा आपल्यातला कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे, त्याच वेळेस आपण फील्डवर जाऊन तुम्ही आता वाळकीतून बोलताय, पण जे पूरग्रस्त दुसरे गाव आहे तिथे काम चालू आहे? तसं दुसऱ्या गावात पण याच पद्धतीने काम चालू आहे। आता तुम्ही जर खडकीला गेलं तर त्याच ताकदीने आमचं काम चालू आहे, आमच्या सोनेवाडीला त्याच ताकदीने चालू काम, सारोळ्याला, जाधववाडी असो, अक्कोळनेरमध्ये सगळ्या गावांनी हीच परिस्थिती आहे। आमचे कमीत कमी 40 ते 50 GCP आहेत, काही आमचे 50-60 डंपर चालू आहे। आता आमच्या त्या आरोग्य विभागाचं आरोग्य केंद्र पूर्ण पाण्याखाली गेलं, आता अग्निशामकची गाडी बोलून आम्ही ते सगळं धुण्याचं काम त्या ठिकाणी आता पण चालू आहे। ज्या पद्धतीने प्रशासन ढिलगाईनं काम करताय किंवा तुम्ही बऱ्याचदा फॉलोअप घेताय, प्रत्येक अधिकाऱ्याला फोन करून बोलवताय, काय सूचना कराल, काय आदेश द्याल की ही पूर परिस्थिती कधी 100 वर्षात असं घडलं नाहीये, मात्र लोकांचं पशुधन मोठ्या प्रमाणात वाया गेलेलं आहे? पशुधन म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल तिथं गाया शेवट खड्डा खांदून पुरावा लागल्या, अनेक गाया वाहून गेल्या, एक माणूस सुद्धा वाहून गेला। इथं या नदीला 4 व्हीलर गाड्या वाहून गेल्या, त्या लोक वाचले, ती मेहरबानी लोकांची। पशुधन तर अनेक पशु वाहून गेलेले आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे लोकांचे। यानंतर जे काही वाचलेले आहेत, ज्यांनी एक युद्ध पातळीवर सगळ्यांना बचावाचं कार्य केलेलं आहे, त्यांच्यासाठी काय करणार आहात? त्यांच्यासाठी आम्ही संध्याकाळी हे सगळं आमच्या दिवसभराचा हा उपक्रम झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता ह्या परिस्थितीमध्ये ज्यांनी फील्डवर काम केलं, ज्यांनी अनेकांचा जीव वाचवला, प्रत्येक गावात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करणारे कार्यकर्त्यांचा सुद्धा आज आम्ही त्या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे। त्यांना एक आमच्या संस्थेमार्फत त्यांना शौर्य म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, शौर्य पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्यांना। नक्कीच वेळात वेळ काढून बोललात आमच्या सोबत। तुमचं राजकारण आणि हे समाजकारणाचं मोठं काम चालू आहे, ते असंच चालत राहो
खऱ्या अर्थानं लोकांमध्ये मिसळणारा आणि लोकांसाठी काम करणारा एक खासदार, एक राजकारणी म्हणून खासदार निलेश लंकेंकडे पाहिलं जातं। आज काय काम होतं याचा आढावा देखील आपण घेणार आहोत। मात्र त्यांच्याशी चर्चा केली आहे की आपला मावळा आणि संपूर्ण टीम कशी काम करते याबद्दलची। धन्यवाद। देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड, संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17। धन्यवाद।